आपण हे आपल्याला लिटरेचर मध्ये कुठं नसतं हे, पण हे काला गरजेचं आहे का केळीला. तर यातली आतली जी लहान म्हणजे केळी आहेत ते एकदम बाल्यावस्थेतली, हे केळी आतली सुरक्षित तर असतात, पण हे उघडल्यानंतर त्याला एकदम डेलिकेट असल्यामुळे थोडा जरी माहिती हे झाला म्हणजे अगदी मच्छर सुद्धा मच्छर बसून गेला तरी ती केळ लहान आहे तोपर्यंत कळत नाही, पण मोठं झालं त्याला स्पॉट येतो त्याला. ते होऊ नये म्हणून आतल्या आतच ते उमलत्या अवस्थेतच असताना ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून त्याला आपण एक औषधाचा फवारा देतो. फवारा आपण देऊ शकत नाही, त्यामुळं कॉन्फिडर जे आपलं औषध आहे इमिडाक्लोप्रिड, ते औषधाचं प्रमाण काढून घेतलेलं आहे. त्यात काय करतो आपण, हे जे कुठल्या अवस्थेत करायचं असतं, हे जर केळीच्या ते हे झाडे नाही तर हे अशाच कंडिशन मध्ये असताना ते इंजेक्शन करायचं असतं. असं ज्यावेळेस ते खेळ उमलल्यानंतर काय होतं, ते असं पूर्ण राऊंड होऊन खाली येतं, ते असं पूर्ण राऊंड होऊन ते खाली येतं. त्यावेळेस काय होतं, घेतलं आता समजा इकडं आहे तर त्यावेळेस केळी या बाजूला गेलेत अशा बोटासारख्या, तर त्यावेळेस इथं इंजेक्शन केलेलं ते थोडंसं खालनं अंतर सोडून वरच्या बाजूला घेऊन ते असं थोडं तिरकं लागतं, ते म्हणजे 45 डिग्री अँगल थोडं असं पाहिजे, असं ह्या अँगलमध्ये. म्हणजे काय होतं की केळी आतल्या ज्या केळी हित आहेत आतल्या बाजूला, आणि तिथून वरती इंजेक्शन केल्यानंतर ह्याला थोडं सुईला ह्या हे होल आहे थोडस स्प्रे करून ह्याच्या स्प्रे बस तर ते औषध त्यात तसं हे केल्यानंतर ह्याच्यात साठून बसतं इथं औषध खाली, आणि ते ज्यावेळेस उमललं जातं त्यावेळेस उलट्या केळीवरती ते सगळीकडनं थोडक्यात त्याला प्रिव्हेन्शन मिळतं. आणि लहान असताना केळी सुरक्षित राहण्यासाठी हे इंजेक्शन करते. तर ते कसं करते ते आता बघा. आता वरून आपण साधारण ते 4 बोट अंतर ठेवतोय, वरूनच जर औषध पडलं तर सगळ्याला ते ह्याच्यामध्ये जातं. नाहीतर ते केळी पण इंजुर वरून 4 बोट वरून 4 बोट सकिंग पेस्ट साठी आहे. किती वेळ ठेवायचं ते मोजून हे करायचं, किती वेळ मोजायचं ते 100 मिली द्रावण जाणार त्यामध्ये. आपण 1 लिटरला 1 मिली प्रमाण घेतो, 100 मिली द्रावण जातं. 1 ते 10 कडे मापतो हा, म्हणजे त्याला आम्ही अजून मापक घेतोय. मापकामध्ये पंपाची ताकद किती हवा, 1 ते 10 पर्यंत 100 मिली येते. मग त्या पद्धतीने ते द्रावण 100 मिली त्यामध्ये जाते. साधारण कुठल्या लिटरेचर मध्ये नाही फ्रूट केअरचं करायचं फ्रूट केअर आहे इकडूनमध्ये फिलिपिनमध्ये कंटिन्यू फ्रूट केअर केलं जातं. आपल्या ह्याच्यात नाही डॅमेज वगैरे होत नाही. नाही बिलकुल होत नाही. त्यामुळे ते वरून 4 बोट सुई इथं लागली ना, नाही घरामध्ये जाते ना, कमरामध्ये आतमध्ये जाते. इथं तुम्हाला सुई लागली ना तर डेंजर होईल. इथून निम्यातून खाली वाढत येणार वेळेत केलं पाहिजे. किती दिवसानंतर ते साधारण उमलल्या उभा अवस्थेत असतानाच पाहिजे. बाहेर पडून खाली त्यावेळेपासून स्टार्ट आहे, असं काही नवीन हा विषय नाही. पण फ्रूट केअर केलं याला एखादं द्या. आपण आता दिलं संशोधन केंद्र मागतो ना, देऊन काढा. इंजेक्शन द्या नंतर काढा. याला देऊन काढा बरं काय होतं. बरं वरचे बाजूला द्या अजून 4 बोट वरून ह्याला आपण 1 ते 10 कडे मिळेपर्यंत मग एक आम्ही मापकामध्ये त्याचं द्रावण चेक करतो. 10 मिळेपर्यंत 100 मिली विरोधी बाहेर येते आज थोडं नाही हो थोडं जाऊ दे. पण त्याला हे करा की हात लावा नाही तेवढं. सगळं खाली उतरतं, असं उलटे केळी आहेत ना पॅक असल्यावरच राहते. आता काय करा, काढून आणता का? खालचं काढून टाकतं ना परत. बघा बरं काय झालं. आता ही केळीचे कुठपर्यंत येतं बघा. हा खाली असल्यामुळे डॅमेज होत नाही. फ्लावरिंग मध्ये आपल्याला, त्यामुळे आपण क्वालिटी आता आपला प्रॉब्लेम इकडूनच आहे. इकडे पण आपला प्रॉब्लेम आहे. तेव्हा आमचं मटेरियल ज्यावेळेस जायला तर इकडून आणि त्यांची क्वालिटी सुपर आहे. त्यांचा रेटपेक्षा आपले रेट $2 कमी असते. आता $9 असतात, त्यांचा $8 असतात. औषध आले इथं वर नाही इथं थांबतंय ते.
प्रत्येकावर येते. आणि प्रत्येकाला हे आपण कॉम्प्युटर दिलं ना 21 दिवस ह्याची हे आहे त्यावेळेस आता फ्लोरिंग होऊन खाली येणार आहे त्यावेळेस पण त्या औषधाचं त्याचं ताण आहे जो रस किडा आहे ना तो पंचवीस करणार नाही त्याला आपण औषध दिल्यामुळे त्याला काळी डाग पडत नाही. साधारण 8 ते 10 फण्यास आपण ठेवतो ना त्यामुळे बाकीचे छोटे छोटे फण्या असतात वरती. प्रत्येकावर होते बरोबर. प्रत्येकाला जातं आणि नंतर हे उलट होत असं आणि त्यावेळेस औषध साठलेलं जर असलं ह्याच्या खाली तर ते पण पुन्हा सगळ्याला ते हे आपल्या विद्यापीठच्या ह्याच्यात नाही डायरी घ्यायला लागणार घ्या गरजेचं आहे ना, हा इकडं फिलिपिनला पूर्वीपासून practice आहे. हो आहे लावलंय. किरण डोके टेक्नॉलॉजी. नाही असं नाही पूर्वीपासून फिलिपिन इक्वेडोर पासून हा तिथे ऍक्च्युअली फ्रूट लोक करतातच आपल्याकडे इथं कधी पण सुरू झालं 2006 पासून चालू आहे. तुम्हाला लक्षात आलं? हो तुमच्या आधी कोणी हे होतं का? पूर्वी देसाई ज्यावेळेस फ्रूट करेंचे करत होते त्यावेळेस कुठलं औषध वापरा शेतकऱ्याला माहित नव्हतं ते प्लेन बॉटल मध्ये द्यायचे प्लेन बॉटल मध्ये जे आपण पाण्याची बिस्लरी आहे का त्यामध्ये लेबर पाहिजे औषध द्यायचे कुणाला औषध माहित नाही काय नाही आपण डोल कंपनीचं काम केलं डोल कंपनी ज्यावेळेस कोरियावरून आले आपल्याकडे आपण 2 वर्ष डोल कंपनीचं फ्रूट केअर केलं मग डोल कंपनीने आम्हाला शेअरिंग केलं मग तुम्ही औषध कुठलं वापरायचं काय करायचं नाहीतर आमचे शेतकरी अगोदर हे औषधं मारून मारून कुणी काळी केळी कुणी पिवळी केळी केली एवढं प्रयोग केले लोकांनी आता त्या काळी म्हणून एक शेतकरी आहे कंदर्द की मला मी इंजेक्शन शोधून काढतो मग कुठलं इंजेक्शन देत बसलं तर केळी वाकडे झाले पिवळे झाले पण देशाने सुरुवातीला नव्हतं सांगितलं म्हणजे त्यांचं एक शिकत त्यांनी ठेवलं होतं पण नंतर डोल कंपनी आल्यानंतर त्यांनी ओपन केलं आणि आम्ही सगळ्या शेतकऱ्याला कोणाला माहिती आहे सगळं? कुणाला पण माहिती आहे सिंपल औषध कॉम्प्युटर आणि डिशेचे आणि त्यांचे बरं का सर? सर, अजून एक राहिलं इंजेक्शन केलं ना डिशेस बाहेर ऐका इंजेक्शन केलं का नाही तर त्याला एक असा रॅपर बांधून ठेवते त्याला. धागा बांधून. जागा म्हणजे त्याला काढायला बांधलेलं कलर. समजा पिवळ्या कलर आज समजा एक 100 ह्याला इंजेक्शन दिले आज आणि अजून 8 दिवसांनी वेगळ्या ह्याला नवीन ह्याला म्हणजे जसे वरती येतील तसं देणार नाही का? तसे तसे एक वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या बांधतात. इंजेक्शन केलं